नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं लर्न विथ साई या युट्यूब चॅनलमध्ये। आज आपण एक नवीन व्हिडिओ तुमच्या समोर घेऊन आलो आहोत। आता जर समजा आपल्या तुमच्याकडे नैसर्गिक संख्या आपल्याला तर माहितच आहे, बरोबर। नैसर्गिक संख्या कशापासून सुरुवात होते तर नैसर्गिक संख्या 0 पासून सुरुवात होते। ओके, 0 पासून सुरुवात होते। 0 1 2 3 4 असं करत 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 ही नैसर्गिक संख्या काय असते, अनंत असते। ओके, त्याच्यानंतर समसंख्या म्हणजे काय तर ज्या संख्येचा एकक स्थानी 0 2 4 6 8 हे संख्या असतात त्या संख्येला आपण समसंख्या असं म्हणतो। त्याच्यानंतर विषम संख्या आहे। विषम संख्या म्हणजे काय तर ज्या संख्येच्या एकक स्थानी 1 3 5 1 3 5 7 9 ह्या संख्या येतात त्या संख्येला काय म्हणतो आपण, विषम संख्या म्हणतो। पण आता आपल्याला काय करायचंय, आपल्याला ह्या संख्या एकक स्थानी येतात म्हणजे विषम संख्या ओळखता येते, ह्या संख्या एकक स्थानी येतात म्हणजे विषम समसंख्या आहे हे पण ओळखता येते। पण आपल्याला काय केलंय की आपल्याला जर समजा एक समसंख्या दिली, 50 समसंख्या जर दिली आणि या 50च्या समोरासमोरील जर समजा 10वी समसंख्या कोणती आहे असं जर ओळखायला गेलं तर खूप अडचण जाते। जर समजा आपल्याला 105 ही विषम संख्या दिली आणि 105च्या समोरासमोरील जर समजा 15वी विषम संख्या जर कोणती ओळखायला गेलं तर खूप अडचण होते। आपल्याला 105 ही ओळखता येईल की समसंख्या विषम संख्या आहे, 50 ही संख्या समसंख्या हे पण ओळखता येईल। पण याच्यानंतर डायरेक्टच जर 15वी जर विषम संख्या ओळखा, जर समजा 10वी समसंख्या ओळखा, हे जर ओळखायला गेलं तर खूप आपल्याला अडचणी समोर येतात। त्यासाठी आपण एक सोपी ट्रिक घेऊन तुमच्या समोर आलेलो आहोत। सर्वप्रथम पहा, क्रमागत संख्या काढा सेकंदामध्ये। काय करा, एका सेकंदात जर समजा तुम्हाला प्रश्न विचारला 78 नंतर क्रमाने येणारी 15वी समसंख्या कोणती, मग काय करणार आपण, असं जर प्रश्न आले त्यानंतर आता आपल्याला काय करायचंय, 78 ही समसंख्या आहे हे माहित आहे, त्यानंतर दुसरी 80 येते, त्यानंतर तिसरी 82 येते, त्यानंतर 84 चौथी येते, असं करत करत जर जायला आपल्याला तर खूप वेळ लागेल। पण असा वेळ न लागता आपण जर समजा काय करणार, डायरेक्ट 15वी जर समसंख्या जर काढायची म्हणलं तर कशी काढणार हे एक आपण सोप्या ट्रिक मधून समजून घेणार आहोत। सर्वप्रथम काय करायचं, ही संख्या कोणती आहे या संख्येला प्रश्न विचारायचा, तू संख्या कोणती आहे ते जर समजा आपल्याला जर समजा हे आलं तर ही संख्या कोणती आहे, समसंख्या आहे। ओके, समसंख्या आहे आणि त्याच्यानंतर डायरेक्ट प्रश्न आपण कोणता करतो, कोणती काढायची, आपल्याला समसंख्या काढायची। मग आपण काय करणार, समसंख्याच आहे आणि समसंख्या जर काढायची असेल तर डायरेक्ट कितवी समसंख्या काढा। मग काय करायचं, तरी 78 समसंख्या घ्या, पहिली संख्या घ्या, अगोदर संख्या घेतल्याच्या नंतर कितवी काढायची, 15वी काढायची। मग 15च्या दुप्पट काय करायचं, 30, म्हणजे 15च्या दुप्पट किती, 30 ची डायरेक्ट काय करायची, बेरीज काढायची। म्हणजे 8 ला 8 7 3 10 म्हणजे काय झाली, 15वी समसंख्या काय झाली, 108 झाली। ओके, म्हणजे आता आपण जर काय करायचं 78 प्लस 78, 80, 82, असं जर केलं खूप वेळ लागला असता। ओके, पण हे वेळ न घालता वाया घालता आपण काय करणार, 78 प्लस डायरेक्ट ही संख्या, अगोदर संख्येला प्रश्न विचारणार, तू संख्या कोणती आहे। ओके, असंच करून जर समजा तुम्ही जर काढलं तर खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला काय होईल, समसंख्या काढता येईल। जर दुसरा असं जर प्रश्न जर करायला गेलं, आता बघा 175 नंतर येणारी 20वी विषम संख्या काढायची, 105। ओके, 105 नंतर येणारी 20वी विषम संख्या कोणती, असं जर समजा प्रश्न आला तर अगोदर काय पाहायचं, संख्या कोणती आहे, ती संख्या जर विषम आहे, कोणती आहे, विषम संख्या आहे। मग ही विषम संख्या असल्याच्या नंतर आपल्याला काय करायचंय, पुन्हा त्यानंतर विषम संख्या काढायची। मग विषम समोरची विषम संख्या जर काढायला गेलं तर अगोदर काय करणार, 105 प्लस 20वी काढायची, 20चा सोबत करायचा, 2 सोबत गुणाकार करायचा। का 2 सोबतच गुणाकार करतो हा प्रश्न आहे, दोन विषम संख्येमध्ये 2चा फरक असतो, समसंख्येमध्ये पण 2चा फरक असतो, म्हणून सम आणि विषम संख्येमध्ये 2चा फरक असतो, म्हणून आपल्याला काय करतो, आपण 2चा डिफरन्स म्हणजे 2चा गुणाकार करतो। म्हणजे 105 झालं, 20 दोन्ही 40, म्हणजे काय झालं, 105 सोबत काय करणार आपण, 40चा गुणाकार करणार, म्हणजे 5 आणि 10 4 14, म्हणजे काय झालं आपली 145, ही काय झाली 20वी विषम संख्या झाली। ओके, जर ही समोरची संख्या झाली, पण जर समजा असं जर पाठीमागची जर समजा समसंख्या किंवा विषम संख्या जर काढत असेल तर काय करणार, तसंच एक उदाहरण आहे, 64 नंतर क्रमाने येणारी 5वी समसंख्या काढा। क्रमाने येणारी कोणती काढायची, 5वी समसंख्या काढायची, बरोबर। ही संख्या कोणती आहे, 64 आहे। आपल्याला काय करायची, समच आहे, समच काढायची, कोणती काढायची, नंतर क्रमाने येणारी काढायची। मग क्रमाने येणारी जर काढायची असली तर 64 काय करणार, 5चा 2 सोबत गुणाकार, 5 दोन्ही 10, म्हणजे 64 प्लस 10 बरोबर किती, 74। अशा प्रकारे आपण काय करू शकतो, क्रमागत संख्या काढायला सोपी ट्रिक आहे। ओके, जर समजा अशी काढू शकतो, जर समजा आता असाच प्रश्न विचारला की आपल्याला पाठीमागची संख्या काढा, मग त्याच्यानंतर जर समजा आपल्याला काय केली, एक संख्या दिली 74 नंतर क्रमाने येणारे पाठीमागची कोणती, पाठीमागची 10वी विषम संख्या काढा, 10वी
समसंख्या काढा, समसंख्या काढा. मग असा जर प्रश्न आला तर ही समोरची नंतरची येणारी विषम संख्या काढणं किंवा समसंख्या काढणं आपण शिकलो, पण पाठीमागची काढायची कशी? तर मग ही 74 एक समसंख्या आहे. मग 74 समसंख्या असल्याच्या नंतर काय करणार, आपल्याला कोणतीही पण समसंख्या आहे आपल्याला काढायची, पण समसंख्याच. ओके, जर तसं जर करायला गेलो तर आपण काय करणार, 10 सोबत गुणाकार कशाचं करणार, 2 चा, म्हणजे 10 दोन्ही 20. मग पाठीमागची काढल्यामुळे काय करणार, 74 मधून काय करणार, 20 वजा करणार. म्हणजे 74 मधून 20 राहिले किती, 54. म्हणजे काय झालं, ही आपली पाठीमागची संख्या झाली. ही कोणती संख्या झाली, पाठीमागची संख्या झाली. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लर्न विथ साई या युट्यूब चॅनलला भेट द्या. आणि जर नक्कीच आमचा व्हिडिओ जर आवडला असेल तर या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. धन्यवाद.